श्री स्वामी समर्थ पॉवर ऑफ ऑरा या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। आज आपण वर्ड्सची फ्रिक्वेन्सी चेक करणारा एक छोटासा प्रयोग पाहणार आहोत। त्याकरिता आपण इथे काय करणार आहोत, मी इथे काय केलं की इथे मी 3 ग्लासमध्ये फिल्टरचं पाणी घेतलं आहे। तुम्ही कुठलं पण पाणी प्रयोगासाठी वापरू शकता। फक्त अट ही आहे की जे पाणी तुम्ही पहिल्या ग्लासमध्ये भरलं आहे तेच पाणी तुम्हाला बाकीच्या ग्लासमध्ये पण भरायचं आहे। जसं की तुम्ही पहिल्या ग्लासमध्ये फिल्टरचं पाणी भरलं आणि दुसऱ्या ग्लासमध्ये टॅप वॉटर, तर तुम्हाला असं नाही करायचं आहे। तुम्हाला एकाच ठिकाणचं पाणी सर्व ग्लासेसमध्ये भरायचं आहे। आपल्याला तिन्ही ग्लासेसला वेगवेगळे स्टिकर लावून घ्यायचे। पहिल्याला आपण थँक्यू लावलं, दुसऱ्याला हिट आणि तिसऱ्याला ओम नमः शिवाय या मंत्राचं लावलेलं आहे। त्यानंतर आपल्याला हे जे तिन्ही ग्लासेस आहे ते फ्रीजरमध्ये बर्फ बनण्यासाठी ठेवून द्यायचे आहे। आपण आता इथे फ्रीजरमध्ये तिन्ही पण ग्लासेस बर्फ बनण्याकरता ठेवून देऊ। आता आपला बर्फ बनवून तयार झालेला आहे। हा आहे पहिला थँक्यू, जे आपण थँक्यू स्टिकर लावलेलं पाणी ठेवलं होतं त्याचा बर्फ। तुम्ही बघू शकता की किती क्रिस्टल क्लिअर असा तो बर्फ तयार झालेला आहे। दुसरा आहे हा हेट स्टिकर लावलेला बर्फ। हा पूर्णपणे अनइवन आहे, जसं तो थँक्यूचा पूर्ण इवन झाला होता आणि हा थँक्यू जो हेटचा आहे हा पूर्ण असा खालीवर आणि खूप सारे क्रॅक्स आलेले आहे त्या बर्फामध्ये। आणि तिसरा जो आपला ग्लास आहे याचा हा खूपच सुंदर असा बर्फ तयार झालेला आहे आणि तो आहे ओम नमः शिवाय हे स्टिकर लावलेल्या ग्लासचा। ठीक आहे, तर हे तिन्ही ग्लासचं जर आपण कंपॅरिझन केलं तर सर्वात सुंदर बर्फ तयार झालेला आहे ओम नमः शिवायचा, त्यानंतर थँक्यूचा आणि पूर्णपणे क्रॅक झालेला बर्फ असा तयार झालेला आहे हेटचा। यावरून आपल्याला काय लक्षात येते, शब्दांना फ्रिक्वेन्सी असते, ऊर्जा असते आणि पाणी ते ग्रहण करतं आणि त्यानुसार ते स्वतःमध्ये बदल करतं। म्हणून आपण एखाद्या पाण्याच्या भांड्याला किंवा बॉटलला पॉझिटिव्ह अफर्मेशनचे जर स्टिकर लावले तर ते पाणी त्या शब्दांची फ्रिक्वेन्सीने ते चार्ज होतं आणि आपण ते पाणी ग्रहण करू शकतो। हे पॉझिटिव्ह व्हायब्रेशनचे पाणी आपल्या शरीरात जाऊन जेव्हा आपल्या शरीरातील पाण्यात मिक्स होईल तेव्हा ते नक्कीच आपल्या शरीरावर चांगले परिणाम देईल। पण स्टिकर लावताना तुम्हाला एक काळजी घ्यायची आहे की तो फाटलेला किंवा शब्दांची खोडातोड केलेला स्टिकर आपल्याला नको आहे। समजा तुम्ही बॉटल भरताना स्टिकर ओलं झालं असेल तर ते चेंज करा आणि बॉटलमध्ये पाणी भरताना पण थोडं केअरफुली भरा, जेणेकरून ते ओलं होणार नाही। कारण जर शब्द पसरले किंवा ते स्टिकर फाटलं तर त्याच व्हायब्रेशनचं पाणी तयार होणार। चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। त्यामध्ये आपण पाहूया की आपण आपल्या घरच्या पाण्याचे व्हायब्रेशन एकदम सोप्या पद्धतीने कसे चेक करायचे आणि ते चांगले नसतील तर कसे चेंज करायचे। तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। थँक्यू।